हे मला आवर्जून असं सांगायचं आहे की शिकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मूल जन्मताच अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न जन्मापासून करत असतो. पहिल्या वर्गात आलेली मुलं किमान भाषा, संवेदना या सगळ्या काही गोष्टी शिकत असतात, शिकलेले असतात. म्हणून वर्गाध्यापनात शिकवण्यापेक्षा शिकण्याची संधी द्यायला हवी. पण इफेक्टिव्ह क्लासरूम टीचिंग मध्ये असा विचार करतो आहोत की वर्गात शिकण्याची संधी द्यायची म्हणजे काय. खूपदा असा विचार येतो की आपण शिकवतो आणि मुलं शिकतात. माझा एक छोटासा प्रश्न असा असेल की खरंच आपण शिकवतो म्हणून मुलं शिकतात का? जर तसं असतं तर वेळी 30 मुलांच्या एका क्लासरूम मध्ये टीच करत असतो आणि एका समान व्यासपीठावर उभा राहून तो बोलत असतो. त्याचं सांगण्यामध्ये कुठलंही पार्शियलिटी नसते. एकाच वेळी तो सगळ्या मुलांसमोर सारखं बोलत असतो, तर मग सगळ्या मुलांना सारखं का समजत नाही? याचं साधं उत्तर असं आहे की प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे आणि म्हणून त्यांची शिकण्याची गती पण वेगळी आहे आणि म्हणून शिक्षक शिकवतील तेव्हाच मुलांना शिकता येईल असं होत नाही. पण मग शिक्षकाची भूमिका काय? तर शिक्षक हा फॅसिलिटेटर आहे. शिक्षकाची भूमिका ही मुलांना शिकण्यासाठी उत्तम वातावरण तयार करून देण्याची आहे आणि म्हणून वर्गात शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. मग या शिकण्याच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील? तर त्यासाठी मुलांना शिकण्यासाठी प्रेरणा देता आली पाहिजे. ही प्रेरणा आंतरिक आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारची असली पाहिजे. बाह्य प्रेरणेमध्ये आपण शाळेचे रंग, रंगोटी, आकर्षकपणा, मुलांना दिलं जाणारं शैक्षणिक साहित्य या सगळ्याचा विचार बाह्य प्रेरणेत होऊ शकतो. पण अंतर्गत प्रेरणेमध्ये मात्र मुलांना स्वतः शिकावं वाटणं हे आवश्यक आहे. मग मुलांना स्वतः शिकावं वाटणं यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. जसं की शाळेत मुलांना शिक्षकामध्ये अगदी घरच्या आई किंवा वडिलांची जाणीव झाली पाहिजे. म्हणजे इतक्या आपुलकीचं वातावरण शिक्षक आणि विद्यार्थ्यात असलं पाहिजे. शिक्षक आणि मुलांचा जो ऋणानुबंध आहे किंवा त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते इतकं स्ट्रॉंग हवं की मुलांना शिक्षकाने सांगितलेलं शिकावं वाटलं पाहिजे आणि ही आंतरिक प्रेरणा निर्माण करणं ही त्यांची गरज असते. एकदा काही आंतरिक प्रेरणा निर्माण झाली की मुलं शिकायला प्रवृत्त होतात. मग आता ही आंतरिक प्रेरणा निर्माण करण्यासाठी शिक्षकांना सुरुवातीला वर्गात प्रत्यक्ष शिकवण्यापूर्वी नेहमीच अनौपचारिक गप्पांमधून मुलांशी औपचारिक गप्पांमधून मुलांना बोलतं केलं पाहिजे. इव्हन शिकायचं काय आणि कसं हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार मुलांना देता आला पाहिजे. आता याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींची बंधनं नक्कीच असतील. अभ्यासक्रमाचं वेळापत्रक असेल, पाठ्यक्रमाचं किंवा तुमचं दैनंदिन सगळं शेड्यूल असेल, हे सगळं शेड्यूल पूर्ण करता येईल. पण मुलांची शिकण्याची प्रेरणा अगोदर पूर्ण तयार झाली पाहिजे. यासाठी मुलांना आव्हान देता आलं पाहिजे. आव्हान देता आलं पाहिजे. मग मुलांना आव्हान कसं देता येईल? वर्गाची रचना कशी असायला पाहिजे? वर्गात प्रत्यक्ष शिकवणं असलं पाहिजे. या गोष्टी खरं तर मी माझा असा प्रयोग केलेला सांगते जो मी निफाडमध्ये केलेला आहे. वर्गामध्ये आपल्या बेंचेसची रचना केलेली आहे. ज्यावेळी मला असं लक्षात आलं की मुलांना एका जागी बसून शिकणं आवडत नाही, मग अशा वेळी मी मुलांना हालचाल करणं आवडतं, इकडून तिकडे जाणं आवडतं, खेळणं, बऱ्याच जागी बसून शिकण्याचा अट्टहास का करावा, शिकवण्याचा अट्टहास का करावा हे माझ्या लक्षात आलं. आणि मग आम्ही अगदी साधी गोष्ट करून बघितली की वर्गातले जे बाक होते ते जिथे काढून टाकणं शक्य होतं तिथे ते बाजूला दुसऱ्या एका रिकाम्या वर्गात शिफ्ट केले आणि जिथे शक्य नव्हतं, जिथे रिकाम्या खोल्या उपलब्ध नव्हत्या, अशा ठिकाणी आम्ही ते बाक भिंतीच्या बाजूने असे सगळीकडून लावून घेतले जिथे मुलांचे बॅग्स वगैरे आम्हाला ठेवणं शक्य झालं. आणि आतला सगळा पॅसेज क्लासरूम मधला मुलांना मोकळेपणाने शिकण्यासाठी उपलब्ध करून दिला.
मग आता मुलांच्या वर्गाची रचना कशी करायला, समोर मुलं बसू शकतात अशी वाक्यांची रचना, जसे आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स करतो त्या टाईपने गट केला तरी आपल्याला हे शक्य होणार आहे. मग आता इथे मुलांनी शिकायचं कसं, हा एक प्रश्न उभा राहतो. मग आता जेव्हा एखाद्या शिक्षकाला एखादा घटक शिकवायचा तेव्हा घटक शिकवायचा, मग मुलांना साधारणपणे तुम्ही तो घटक अगोदर वाचायला दिला पाहिजे. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतील, पण ह्यातली ही एक स्ट्रॅटेजी असू शकेल की तुम्ही तो घटक वाचायला दिला आणि मुलांना सांगितलं की एक 10 मिनिटं वाचायला घ्या. 10 मिनिटात सगळ्यांचं वाचून झालं की जे नाही समजलं ते शब्द लिहून काढा. त्याच्यानंतर तुम्ही त्या मुलांना म्हणलं की आता तुला जे समजलं ते तू तुझ्या शेजारच्या मित्राला सांग. बघा इथे काय काय घडणार आहे, जेव्हा मला शिकायचं आहे तेव्हा मी शिकून घेतोय, मी वाचतोय, मी समजून घेतोय, जे मला नाही समजलं ते मी मित्राकडून पण समजून घेतोय, आणि जेव्हा मला समजवायची वेळ आली मित्राला तेव्हा मी अधिक बारकाईने ते समजून घेतो. इव्हन मला कुणाला तरी समजवायचं याच्यामध्ये माझ्यामध्ये जे एक मोठेपण तयार होतं किंवा मी कुठेतरी मोठा आहे, हुशार आहे, अशी जी भावना तयार होते, त्यातून सुद्धा मुलांचं शिकणं सुलभ होतं आणि त्यांच्यातल्या वेगवेगळ्या नेतृत्व गुणांसारख्या कौशल्यांचा, आत्मविश्वासाचा विकास होतो. मग अशा पद्धतीने मुलांना आपल्याला आव्हान देता आले पाहिजे. स्वयं अध्ययनाने मुलं शिकतात ही गोष्ट आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे. मोठं झाल्यावर आपण मुलांना वर्गात घरी सहज म्हणतो, एवढा मोठा झाला तुला हे नाही करता येत का, स्वतः करून बघ, मला कशाला विचारतो. मग हीच संधी आपण पूर्वीपासून मुलांना दिली पाहिजे असं मला वाटतं. आव्हान स्वीकारण्यासाठी वातावरण वर्गातलं एकदम शुद्ध, निरोगी आणि आनंददायी असलं पाहिजे. ताणतणाव विरहित शिक्षण ही आजची गरज आहे. आनंददायी शिक्षण हे जर मिळत नसेल तर हे शिक्षणातून आत्महत्यांचे प्रमाण वाढणारच आहे, याची पण आपल्याला काळजी करायला हवी. आणि म्हणून वर्गात मुलांना मनमोकळं शिकता येईल का, घरात बसून जसं खूप काही करत करत मुलं दिवस घालवतात तसं शाळेत पण त्यांना वेगवेगळं काही शिकता वेळ घालवता येईल का आणि त्यांचं शिकणं होईल का, याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. प्रत्येक मुलाची लर्निंग कपॅसिटी, लर्निंग ॲबिलिटी, स्टाईल डिफरंट असते आणि म्हणून त्याला त्याच्या गतीनुसार शिकण्याची संधी इथे द्यायला हवी. लर्निंग बाय डुईंग, जॉईन डुईंगने म्हटलेलं आहे, कृतीतून शिक्षण हे मुलांना अधिक आवडते आणि म्हणून मुलांना कृती करण्याची संधी दिली पाहिजे आणि ती सुद्धा समानतेने देता आली पाहिजे, हे आपल्याला वर्गात घडवून आणायचं आहे. वर्गात मुलांना एंगेज ठेवता आलं पाहिजे. पूर्वीची शिक्षण पद्धती ही शिक्षक केंद्रित होती, आज आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा विचार करतो आहोत, तेव्हा 5 E's आपल्याला फार इफेक्टिव्ह दिसतात इफेक्टिव्ह टीचिंग साठी. त्याच्यामध्ये एक्सप्लेन, इव्हॅल्युएट, एक्सप्लोर, एलॅबरेट आणि एंगेज या 5 Eचा उपयोग करून आपलं वर्गातलं टीचिंग हे इफेक्टिव्ह होऊ शकतं. मुलांना एंगेज ठेवायचं म्हणजे काय, साधे प्रश्न उत्तर लिहायला लावले तर ते एंगेज होतात का, नाही, त्यांना कंटाळा येतो. त्यांना अशी काही आव्हानात्मक कृती दिली की ते एंगेज होऊ शकतात. जसं की तू वाच आणि तुला कठीण वाटलेले शब्द लिहून काढ किंवा वाचून काढ आणि त्याच्यावर तुला किती प्रश्न जमतात ते प्रश्न तयार कर. एक लक्षात घ्या, ज्याला प्रश्न तयार करता येतो त्याला त्याचं उत्तर माहिती असतं. म्हणजे प्रश्न जर तयार करता आले मुलांना एखाद्या टॉपिकवर तर तेवढा टॉपिक त्यांना आकलन झालेलं आहे असं आपण सहज म्हणू शकतो आणि म्हणूनच ते त्याच्यावरचे प्रश्न काढू शकतात. म्हणजेच तेवढं त्याचं शिकून झालं असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं आहे. आणि म्हणून आवड, इंटरेस्ट याही गोष्टी मुलांच्या शिकण्यासाठी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याच गोष्टींचा आग्रह, त्याच गोष्टींसाठीची अधिक उपलब्धी आपल्याला करून दिली पाहिजे. सगळ्या मुलांना सगळे विषय सारखे आवडत नसले तरी किमान त्या विषयाचं ज्ञान घेऊन इतर विषयांना कसा वेळ देता येईल याच्यासाठी पण आपल्याला विचार केला. बघा आता कसा विचार करता येईल आपल्याला, वर्गात खूप गोष्टी आहेत, मुलांनी सहज शिकावं. म्हणजे शिक्षकाला वाटतं की सगळ्या मुलांना गणित आली पाहिजे, पण गणितासारखा विषय अनेक मुलांना अवघड वाटतो.
मग काय कारण आहे याचं, याचा शोध तर आपण घेतोच, पण तरी सुद्धा शिकणं सुलभ व्हावं यासाठी काही छोट्या छोट्या कृती आपल्याला करता येतात. जसं वर्गात गटर पद्धतीने मुलांचं शिकणं सुरू केलं, त्याचबरोबर विषय मित्र नेमणं ही सुद्धा एक प्रोसेस आहे. बघा, मी प्रत्येक वेळी इथे बोलताना मुलांसाठी काय पोषक वातावरण द्यायचं यावर बोलते आहे, म्हणजे शिकणं सुलभ होईल, वर्गातलं शिकणं व्हावं यासाठीच हे सगळं सुरू आहे. पण फक्त नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने तुम्हाला न जाता आता आपण नव्याने काय करू शकतो, छोटे छोटे बदल तुम्हाला मी सांगत आहे. याच्यामध्ये आपल्याला एक विचार करता येईल की विषय मित्र नेमणे. बघा, काही मुलं विशिष्ट विषयात तयार असतात, जसं तशा म्हणलेला किंवा काही भाग नाहीये इथे तुम्ही असं पूर्ण डोळे बंद करून पण वागावं असं पण मला म्हणायचं नाहीये, पण तुम्ही त्या मुलांच्या आत्मविश्वासाचा वापर करून घ्यायचा आहे, त्यांच्या बुद्धीचा, त्या विषयाच्या आवडीचा उपयोग करून घ्यायचा आहे. मग इथे काय होतं की माझा मित्र माझ्या जेव्हा प्रॉब्लेम चेक करतो तेव्हा मला त्याने जर सांगितलं अरे तुझं हे चुकलं, तर मला तिथे वाईट वाटत नाही, कारण मी आणि माझा मित्र आम्ही दोघं समान आहे, समवयस्क आहोत, आमची अंडरस्टँडिंग एक आहे, आमचं सगळं विश्व एक आहे बाह्य, त्यामुळे आम्हाला एकमेकाबद्दल तसं काही वाटत नाही जर चूक दाखवली तर. पण त्याचवेळी शिक्षकाने जर चूक दाखवली, शिक्षकाने जर म्हणलं की अरे हे असं नव्हतं, तुला कळलं नाही का, तरी 15 मिनिटं मूल त्या विचारात घडून जातं की मला जमलं नाही आणि माझं चुकलं, बरोबर. मग अशा वेळी आपल्याला थोडासा विचार या दृष्टीने करायचा आहे की असे काही विषय मित्र नेमता येतील का सब्जेक्ट नुसार, काही मराठीचे असतील, काही गणिताचे असतील, काही इंग्रजीचे असतील, काही परिसरचे असतील, अशा वेगवेगळ्या विषयांसाठी विषय मित्र जर नेमले तर त्यांच्याकडून मुलांचं शिकणं अधिक सुलभ होऊ शकतं, किंबहुना त्यातून खूप गोष्टी घडू शकतात. मुलांमध्ये नेतृत्व विकसित होईल, मुलांमध्ये इंटरपर्सनल रिलेशन त्यांचे बिल्टअप होतील चांगले, मुलांना ताणतणाव व्यवस्थापन चांगलं जमेल, भावनांचा निचरा करणं जमेल, म्हणजे राग आला तर तो मित्रामध्ये सहज गिळला जातो, आणि म्हणून अशा अनेक गोष्टीतून आपल्याला शक्य होणार आहेत. सध्या आपण आंतरराष्ट्रीय शिक्षण विचारांचा विचार करतो आहोत, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आपल्या प्रत्येक मुलाला मिळणं ही त्याची गरज आहे आणि हा त्याचा हक्क सुद्धा आहे. पण आज आपण तिथपर्यंत पोहोचायला काही गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्यांदा प्रेरणा देणं आवश्यक आहे, मुलात मूल होऊन मिसळणं ही शिक्षकाची गरज आहे. शिक्षकाने आज तसं नाही केलं तर आणखी काही वर्षात मुलांना शिक्षकांची गरज असणार नाही, ते म्हणतील की बघा मी धाडसाचं विधान करते आहे, आत्ताच कोरोनाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ऑनलाईनवर आम्ही हे सगळं जग चालू शकतं. आता आपण सगळे घरात बसून गेल्या महिन्या दीड महिन्यापासून सगळे बऱ्यापैकी व्यवहार आणि सगळ्या काही गोष्टी सुरळीत सुरू ठेवलेल्या आहे. म्हणून कदाचित मुलं भविष्यात, म्हणजे एका ठिकाणी मी असं सुद्धा वाचलं की घरून मुलांना म्हणजे शाळेत न पाठवता घरूनच पालकत्व आणि ते शिक्षण हे सगळं सुरू करण्याचा अनेक पालकांचा ओढा यापुढे वाढणार आहे, आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी इथे घ्यायचं आहे की मुलांना अनौपचारिक गप्पातून मुलांना शिकण्याची प्रक्रिया व्हायला हवी, मुलात मूल होऊन मिसळणं, त्यांच्या प्रेरणा निर्माण करणं हाच विषय आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप करता येतात, म्हणजे मुलांना त्यांच्या समोर 1/3 वेळात अभ्यासक्रम पूर्ण करणे हा एक वेगळा मुद्दा मी तुमच्या समोर मांडते आहे की 1/3 वेळात अभ्यासासाठी मुलांना मिळावे. जसे की त्यांना रोबोटिक्सचं एज्युकेशन असेल, तुमच्या शाळांमध्ये काही ठिकाणी आहे सुरू, मी असं ऐकलं, अशा गोष्टी आहेत, किंवा कला क्रीडा या मनमोकळपणाने मुलांना शिकण्यासाठी इथं वेळ देता यावा ही आपली आवश्यकता आहे. मुलांना स्वतः जर आव्हान दिलं की हा घटक तुला शिकायला किती, मला एका अर्ध्या तासात मी वाचून होईल किंवा मला समजेल, मला 15 मिनिटं लागतील सर, असं प्रत्येक मुलाने साधारणपणे सांगितलं की 15 मिनिटं लागतील आम्हाला, एक साधारण वेळ आपण वर्गात ठरवून दिला. त्याच्यानंतर मग मुलांनी आता हाच विषय तुला इतर मुलांना सांगायचा आहे, तर तू हे कसं सांगशील ही कविता, मग तो त्याचा मित्र चूज करेल. म्हणजे शिकायचं कोणी
आणि शिकवायचं कुणाला हे सुद्धा चॉईस करण्याची इथे मुभा आहे. म्हणजे मला शिकायचं काय आणि शिकायचं कसं हे माझं मी ठरवणार, तेव्हा मी तिथे 100% यशस्वी होणार. माझा यशस्वीतेचा मार्गच तो आहे की मला माझा निर्णय घेता येतो आहे. बरोबर. आपल्या पारंपरिक अध्ययन पद्धतीतील पठारावस्था दूर करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करायला हव्या. नाहीतर आपण वर्गावर्गांमधून सगळं बघितलेलं आहे की शिक्षक पाऊण तास लेक्चर मेथडने शिकवत असतात आणि मुलं पॅसिव्ह होऊन ऐकून ऐकल्यासारखे हावभाव करत असतात आणि मग केव्हा तरी शिक्षकाचा पारा अनावर होतो आणि सगळं वर्ग मुलांना त्याऐवजी मुलांना पूर्णपणे ग्रुप वाईज एंगेज कसं करता येईल आणि पूर्ण वेळ शिकण्यासाठी त्याचं युटिलायझेशन कसं करता येईल वेळेचं, या गोष्टी आपण आता पाहायला हव्यात. त्यासाठी शिक्षक हा ओपन माइंडेड असावा. ओपन माइंडेड कशासाठी की मुलांकडून जर ती काही आयडियाज आल्या तरी त्या स्वीकारण्याची क्षमता शिक्षकाकडे असायला हवी. असं होऊ नये की ही मुलं आहेत यांना काय कळतं आणि हे काय शिकवतील मला, असं होऊ नये. आणि म्हणून शिक्षकाकडे ओपन माइंडेडनेस असावा. त्याने नवीन नवीन आयडियाचं वेलकम करता यावं. त्याला सहकाऱ्यांकडून सुद्धा खूप शिकणं आहे, पण ही शिकण्याची तयारी शिक्षकाची असायला हवी. इथे पुन्हा पुन्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतो आहे की वर्गात शिकवणं हे आता कमी करायला हवं. काही ठिकाणी माजी शिक्षण सचिव आदरणीय नंदकुमार सर तर म्हणतात की शिकवणं ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी शिकण्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे इथे की आपण शिकवणं कमी करूया, शिकण्याच्या प्रक्रियेला संधी देऊया. संधीची उपलब्धता ही विद्यार्थ्यांचं आपल्यावरचं अवलंबित्व कमी करते, डिपेंडन्सी कमी करते. शिक्षकाची भूमिका ही जनरल फिजिशियनची नसताना स्पेशल डॉक्टर जसा असतो तसं जिथे विद्यार्थ्याला गरज आहे नेमकं त्याच घटकाचं अध्यापन, नेमकं त्याच घटकाची माहिती किंवा उपचारात्मक अध्यापन शिक्षकाने केलं पाहिजे. टीचिंग इफेक्टिव्हनेस होण्यासाठी पुस्तकाच्या बाहेर घेऊन जाता आलं पाहिजे. मुलांना करायचे आहे की मी माझं मला दिलेलं आव्हान आहे. मुलं मित्र एकमेकाला आव्हान देऊ शकतात की तू उद्या हे पुस्तक वाचून मी हे वाचून मग आपण डिस्कस करू. किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना देऊ शकतात की तुम्ही उद्या एवढं हे करून या आणि मग आपण चर्चा करू. म्हणजे आव्हान हे एकाने दुसऱ्याला, शिक्षकाने विद्यार्थ्याला, पालकाने सुद्धा विद्यार्थ्यांना देता येईल. अशा पद्धतीने सुद्धा आपण पालकांना काही हिंट्स देऊ शकतो की तुम्ही सुद्धा मुलांकडून असं काही करून घेऊ शकतात. आव्हान देणं ही आपली गरज आहे, कारण 21व्या शतकात मुलांना उतरवायचं असेल तर आव्हानं ही 21व्या शतकातील हवी. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 21व्या शतकासाठी 21st सेंचुरी स्किल्स म्हणून 10 स्किल्स हे एनलिस्टेड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, डिसिजन मेकिंग, एम्पॅथी, इंटरपर्सनल रिलेशनशिप, मॅनेजिंग इमोशन्स, मॅनेजमेंट ऑफ स्ट्रेस, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि सेल्फ अवेअरनेस. बरोबर. ही 10 स्किल्स एनलिस्टेड केलेली आहेत. आता आपण ज्या पद्धतीने वर्गात शिकण्याची प्रोसेस विचारात घेत होतो किंवा चर्चा करत होतो त्यामध्ये तुम्हाला यातली सगळी कौशल्य आलीत का? कम्युनिकेशन स्किल्स मुलांना शिकण्याची संधी दिल्याने, क्रिएटिव्ह थिंकिंग मुलं स्वतः शिकत असतील तेव्हा, क्रिटिकल थिंकिंग मुलं स्वतः शिकताना काही प्रक्रिया सोडवतील किंवा काही स्वतः शिकतील तेव्हा ते आपोआप तयार होईल. डिसिजन मेकिंग मलाच माझं शिकायचंय, मलाच मला शिकवायचंय, मलाच मित्राला सांगायचंय, मग मला कसं केलं पाहिजे किंवा मला हे काम दिलेलं हे पूर्ण करायचंय, इथं डिसिजन मेकिंग येतं. एम्पॅथी
समानानुभूती, म्हणजे ज्यावेळी मित्रांमध्ये जेव्हा शिकणं होतं तेव्हा एम्पथी ही सगळ्यात चांगलं काम करते किंवा मुलांमध्ये दिसून येते. इंटरपर्सनल रिलेशनशिप तर मित्रांमध्ये एकमेकांमध्ये समाजात गेल्यावरच मुलांमध्ये येतात आणि हे बॉन्डिंग मुलांना तसं करण्यासाठी वर्गातलं वातावरण तसं आपण पोषक करायचं म्हणतो. मॅनेजिंग इमोशन्स, बघा वर्गात याच्यापूर्वी आपण मुलांना एकमेकाशी बोलणं सुद्धा बंधनकारक करतो. बोलू नका, आवाज करू नका, डिस्टर्ब होत पण मुलं जेव्हा एकमेकात येतात तेव्हा ते इतके एकमेकाला समजून घेतात, पण त्यांच्यामध्ये तशी संधी आपण दिल्याची सुद्धा जमतं. त्याच्यामुळे होतं मुलांचा. आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सारखे स्किल्स तर मुलांना कृती करण्याने किंवा स्वतः शिकण्याने येणारच आहेत. आणि सेल्फ अवेअरनेस, या सगळ्या गोष्टी 21st सेंचुरी स्किल्स मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. आणि जर आपल्याला मुलांना हे करायचं असेल, हे शिकवायचं असेल, तर या पद्धतीने वर्गातलं वातावरण पोषक करायचं आहे. मी पुन्हा म्हणते, इफेक्टिव्ह टीचिंग ऑफ क्लासरूम याच्यामध्ये फक्त मुलांना शिकण्यासाठी पोषक वातावरण शिक्षकाने केलं की त्याचा क्लास इफेक्टिव्हच आहे, त्याचं टीचिंग इफेक्टिव्ह आहे, त्याचं फॅसिलिटेशन इफेक्टिव्ह आहे, त्याचं मेंटॉरिंग इफेक्टिव्ह आहे, यात कुठलीही शंका नाहीये. आणि म्हणून 21व्या शतकासाठी आपल्याला उपयुक्त आहे मुलांचं संप्रेषण, क्रिएटिव्ह निर्णय घेण्याचं कौशल्य, सहानुभूती, समानानुभूती, भावनांचं व्यवस्थापन, कितीतरी गोष्टी आपण यातून करणार आहोत. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा आपल्याला सन्मान केला पाहिजे, फार मोठी गोष्ट आहे. तर मुलं प्रश्न विचारतात, आपण कधी कधी त्यांच्या प्रश्नाने बेजार होतो आणि लगेच म्हणतो की काय सारखं विचारत बसतो. पण मला इथे आपल्याला आवर्जून असं सांगायचं आहे की मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा आपण सन्मान केला पाहिजे. भले आपल्याला त्यावेळी नाही सांगता आलं तर आपण त्यांना मी नंतर सांगतो, मी विचार करून सांगतो, मी नंतर तुला सांगतो, किंवा त्यांच्याच मित्रांमधून कुणाला काही येतंय का, त्याला मदत होते का आपल्याला त्याची, असं सुद्धा आपल्याला इथे विचार करायला हवा. आणि मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा इथे सन्मान केला पाहिजे. मुलांना गृहीत धरता कामा नये. हा 3रीचा मुलगा आहे आणि याला काय 4थी थांबवली पाहिजे. जर घेत असाल तर ही गृहीतक थांबवली पाहिजे, अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती असेल. कारण म्हणजे मी असं बघितलेलं आहे की मुलांना चॅलेंज दिल्यावर आम्ही असे प्रयोग केलेले आहेत बरं का, की मुलांना चॅलेंज दिल्यावर अशी एक वेळ आली की 9वीच्या मुलाने 11वीचा हाफ टर्मचा सिलेबस सुद्धा 9वीत पूर्ण केलेला आहे. 11वीचा, 10वीचा झाला, 11वीचा हाफ टर्म सेमिस्टरचा होऊन गेला आणि सेकंड सेमिस्टरला त्याने हात घातला होता. म्हणजे मग मला 1/3 वेळात, जो मी म्हणाले मगाशी की 1/3 वेळात तुम्ही पाठ्यक्रम पूर्ण करा रोजचा आणि उरलेला वेळ आव्हानांना द्या, तर हा वेळ आव्हानांसाठी असाही देता येईल की कोण आता सुट्ट्या लागल्यात तर 4थीची पुस्तकं वाचून दाखवेल, कोण मराठीचं वाचतं, कोण आजचं वाचतं. तुम्ही आता सुट्टीच्या काळाचा, कोरोनाच्या ह्या सुट्टीच्या जबरदस्तीने आपल्याला मिळालेली आहे, याचा असा सुद्धा उपयोग आपण करून घेऊ शकतो की मुलांना आव्हान देण्यासाठी, आणि ती आव्हानं किती मुलं पेलतात त्यासाठी. एकदा आव्हानांची चुरस मुलांच्या लक्षात आली की मुलं स्वतःहून आव्हानं घ्यायला शिकतील आणि तिथेच आपलं यश असेल. तसं लर्निंग फ्रॉम होम जोरात सुरू आहे आणि उद्या पुढे जाऊन कदाचित लर्निंग फ्रॉम एक्झाम हे ते सगळं येणार आहे. भविष्यात आणखी काय काय येईल हे सगळ्याच्या आपणच साक्षीदार असणार आहोत. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा वापर, मुलांना शिकण्याची, आता म्हणजे कालचंच उदाहरण सांगते मुलीचं. मी सहज तिला म्हटलं की आमचे सगळे शिक्षक टेस्ट डिझाईन करतात, रोजच्या 10-10 प्रश्न, 15-15 प्रश्नांच्या टेस्ट डिझाईन करतात, तुला का नाही करून बघता येत असं. मुलगी 8वीला आहे आता. आणि मी तिला असं म्हणलं, तर तिला म्हटलं मोबाईलवर सगळं काही आहे, गुगलवर, तू जरा बघ. तिने टेस्ट मोड याच्यामध्ये व्हिडिओ बघितला कसा तयार करतात, आणि 2 दिवसात रामायण आणि महाभारत, तिला फार आवड आहे तशी त्या याची, तर तिने दोघांवरच्या टेस्ट लगेच डिझाईन केल्या. म्हणजे फक्त संधी आणि त्यासाठी पोषक वातावरण जर आपण मुलांना दिलं तर ह्या गोष्टी मुलांना शक्य आहेत. आणि म्हणून शिक्षकाने पण शिकवण्यात तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे मुलांच्या शिकण्यात, आणि मुलांना सुद्धा करायला संधी दिली पाहिजे. पुढील वर्गाचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी सुद्धा आपण देऊ शकतो. लाईफ स्किल शिकण्यासाठी मुलांना पुरेसा वेळ देणं आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी मुलांची करून घेतली पाहिजे.
याच्यामध्ये मला हे म्हणायचं आहे की मुलांना शिकवण्याच्या अनेक पद्धती असतील, पण मुलांना शिकवायचं की मुलांनी शिकायचं हे अगोदर ठरवावं लागेल. मुलांना शिकवण्याच्या पारंपरिक अनेक पद्धती आहेत. पैकी आजही आपण वर्गात वापरत असणाऱ्या डिस्कशन मेथड आहे, ज्याच्यातून आपण छान मुलांना शिकवतो. प्रोजेक्ट मेथड देतो. प्रोजेक्ट मेथडने आपण प्रोजेक्टच्या थ्रू मुलांचं लर्निंग पूर्ण करतो. रोल प्ले आहे. रोल प्ले सारख्या गोष्टीतून इतिहासासारखा विषय खूप सुंदर शिकवता येतो. पण वर्गांमध्ये ह्या मेथड्स वापरल्या जात नाही. वापरल्या तरी फक्त मेथड्स म्हणून नव्हे तर कार्यक्रमापुरता रोल प्ले आपला दिसतो मला. तर रोल प्ले मध्ये मुलांना त्या व्यक्तीची भूमिका करताना तिचे सगळे बारकावे समजून घेण्यात फार मजा असते आणि म्हणून अशी संधी आपण मुलांना दिली पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड ही फार उपक्रमशील आणि उत्तम काम करते. आपण त्याही गोष्टीचा विचार इथे केला पाहिजे. डेमॉन्स्ट्रेशन मेथड आहे, स्टोरी टेलिंग आहे. स्टोरी टेलिंग साठी मी तुम्हाला छान सांगेल की म्हणजे सगळ्या मुलांना स्टोरी लिहिता येत नाही किंवा कल्पना विस्तार करता येत नाही, कल्पनेने काही मांडता येत नाही. हा कल्पना विस्ताराचा प्रश्नच तसा कठीण आहे. काठिण्य पातळी आपण आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण असे प्रयोग केलेले आहेत की 3 शब्दांवरून मुलांनी स्टोरी तयार करणं. 3 शब्द काहीही, पेन, मोबाईल, वही, काही कम्प्युटर, काही झाड, जे दिसेल ते कोणतेही 3 शब्द मुलांना द्यायचे आणि त्याच्यावरून त्यांची कल्पना विस्तार तयार करायला लावायचा. तर अशा मुलांनी कितीतरी गोष्टी बनवलेल्या आहेत. मुलं त्यांच्या विश्वात जाऊन बरोबर डोकावतात. इव्हन कविता करणं, तुम्हाला मान्य असेल की कविता करणं हे स्किल आहे की नाही? सगळ्या लोकांना कविता करता येतात का? सगळे कवी होऊ शकतात का? नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगते की PSM मध्ये आम्ही निफाड बीटामध्ये सुद्धा मी असा एक प्रयोग केलेला आहे की मुलांना यमक जुळणारे शब्द देऊन वाक्य तयार करणं. 4 ओळीच्या कविता, 8 ओळीच्या कविता अशा करायला ज्यावेळी आम्ही संधी दिली आणि त्यावेळी मुलांनी इतक्या छान कविता केल्या. म्हणजे मोठा प्रसंग आहे तो की त्याची सुरुवात पण मी घरीच केली. मुलीला म्हणली राजा भजा प्रजा मजा, 4 शब्द दिले, चल सांग एक वाक्य, 4 वाक्य, छान कविता होईल असं सांग. मुलगी सहज म्हणाली, एक होता राजा, त्याच्या राज्यात होती प्रजा, प्रजेने खाल्ल्या भजा, सगळ्यांना आली मजा. किती छान. मी म्हणलं अरे झाली कविता. मग असा एक छोटासा प्रसंग ज्यावेळी मी शिक्षकांसमोर मांडला तेव्हा त्यांना म्हणलं की यमक जुळणारे शब्द मुलांना दिले तर मुलांची कविता लेखनाची वृत्ती वाढू शकते. आणि मित्रांनो, तुम्हाला खरंच कौतुक वाटेल की जिल्हा परिषदच्या 40 शाळांमधून निफाडच्या जिल्हा परिषदच्या मुलांनी स्वलिखित काव्याचा कविता संग्रह शब्दफुले नावाचा आम्ही प्रकाशित केलेला आहे. बघा किती छोटीशी गोष्ट आहे, पण त्यातून एवढं काम उभं राहिलं. आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात प्रगत शाळांचे निकष हा जो मुद्दा आहे याच्या अंतर्गत कविता करता येणं हा एक निकष होता जो आम्ही पूर्ण केला होता शासनाचा प्रगत शाळा ठरवताना. म्हणजे विचार करा, छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मुलांना खूप काही करवून घेता येतं. आणि म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या मेथड्सचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. पॅसिव्ह लर्निंग होण्यापेक्षा मुलांचं ऍक्टिव्ह लर्निंग होण्यावर आपल्याला भर दिला पाहिजे. आणि एक शेवटचा विषय मला हाताळायचा आहे तो मूल्यमापनाचा. वर्गामध्ये केलं जाणारं मूल्यमापन किंवा घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या संदर्भात पण मला बोलायचं आहे. ते इफेक्टिव्ह क्लासरूम मध्ये येतं की नाही हे तुम्ही ठरवा. पण मला असं म्हणायचं आहे की मुलांना ज्यावेळी आपण मूल्यमापन करतो की आपण एखादी प्रश्नपत्रिका किंवा डिझाईन करतो किंवा पेपर सेट करतो त्यावेळी नक्की लक्षात घ्या की आपल्याला काही प्रश्नांसाठी आणि काही गुणांसाठी स्टेज डिझाईन करायची असते. नॅचरली वर्गात सगळा जो काही सिलेबस त्यांना दिलेला आहे त्याच्यासमोर त्या सगळ्यावर कम्प्लीट होईल असं काही आपण विचारत नाही. किंबहुना मला त्याहून असं म्हणायचं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारतात ते तुम्हाला वाटतात महत्वाचे म्हणून तुम्ही विचारलेले असतात. त्याही पेक्षा मुलाला कितीतरी अधिक गोष्टी बाहेरच्या येत असतात ज्या तुम्ही विचारू शकत नाही, ज्या विचारल्या जात नाहीत परीक्षेत. आपण परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवरून आपण फक्त मुलांना नापास की पास ठरवतो. लक्षात येत आहे? म्हणून नुसतं त्यावरून नापास की पास ठरवणं हा एक भाग असला तरी मला असं म्हणायचं आहे की त्यावरून मुलांना
विश्वास कमी नये. मुलांना त्या म्हणजे मी पुन्हा माझं पर्सनल उदाहरण देईल की घरात आता रामायण महाभारत टीव्हीवर दाखवत आहे. माझी मुलगी तिचा पहिल्या फेज माझं हे 30 वर्षात होते तेव्हा मी पाहिलं. हे मी सेकंड टाइम रिपीट बघतीये, पण फिट आहे. पण मला असं लक्षात येत आहे की तिने वाचलेली पुस्तकं काय असेल ते रामायण असेल, महाभारत असेल, मृत्युंजय असेल, कर्ण असेल, तिने ही पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यातून तिला 10 म्हणजे अगदी दुर्मिळ मुली कोण सांगते मला म्हणजेच काय मग मला कधी कळलं असतं का की तिला हे पण येतं. मी तर तिला गणित कमी जमतं म्हणून रागवत असते किंवा म्हणते कधीतरी की तू कसे करशील हे. थोडक्यात मुलांना आपण विचारतो त्यापेक्षा खूपच येतात म्हणून तेवढ्या गोष्टीवरून मूल्यमापन करणं हे तसं कठीण आहे आणि म्हणून फक्त अधिकाधिक शिकण्याची संधी शिकणं होणं ही आपली महत्वाची भूमिका आहे. यू आर ओनली फॅसिलिटेटर, मेंटॉर आणि म्हणून तुम्ही शिकवणं या मुद्द्यात न पडता शिकण्यासाठी पूरक वातावरण द्यावं एवढीच माझी यातून अपेक्षा आहे आणि हा विषय मला असा आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता.